मित्रांनो नमस्कार. मी हास्यकवी प्राध्यापक डॉक्टर विष्णू सुरासे तुम्हा सर्वांचं या नवीन वर्षाच्या निमित्ताने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आजपर्यंत माझ्या हास्यरंग या कार्यक्रमाच्या वतीनं मी तुम्हाला हसवत आलोय. मी नेहमी सांगतो की माणसाचे चेहरे मेकअपने नाही हसल्याने सुंदर दिसतात. हास्य ही जगातली सर्वात मोठी श्रीमंती असते. असं जरी म्हटलं जात असलं की विनोदाचा जन्म हा वेदनेतून होतो, दुःखातून होतो. म्हणूनच माणसाच्या आयुष्यातलं माणसाच्या जगण्यातलं दुःख जर कमी करायचं असेल, आयुष्यातला तणाव जर कमी करायचा असेल, तर मला असं वाटतं माणसाने खळखळून हसलं पाहिजे. कारण हसण्यासाठी कुठलाही पैसा मोजायची आपल्याला गरज नाही. इतर कुठल्याही वस्तू जर आपल्याला घ्यायच्या असतील आनंद निर्मितीसाठी, तर त्यासाठी पैसा द्यावा लागतो. पण माणसाच्या जगण्यामध्ये जर आनंद निर्माण करायचा असेल तर पैसा द्यायची गरज नाही. खूप मोठ्या मोठ्या गोष्टीमध्ये आनंद दडलेला असतो असं नाही. आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये दडलेला असतो. आनंद हा आपल्या आजूबाजूला असतो. हास्य हे आपल्या आजूबाजूला असतं. फक्त त्याचा शोध घेणं आपल्याला जमलं पाहिजे. म्हणूनच या मराठी नवीन वर्षाच्या निमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगतो की माणसाच्या बँकेमध्ये किती बॅलन्स आहे हे कुणी तपासत नाही, परंतु माणसाच्या चेहऱ्यावर किती हास्य आहे यावरून त्याच्या जगण्याची श्रीमंती, समाज, आपल्या आजूबाजूची माणसं हे आपल्या जगण्यातली श्रीमंतीचं मोजमाप करत असतात. म्हणूनच आपण हसलं पाहिजे, आपल्या जगण्यामध्ये आनंद निर्माण केला पाहिजे. यासाठी काही विनोदी पुस्तकं असतील, विनोदी कविता असतील किंवा काही विनोदी कार्यक्रम असतील, तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण असे मनोरंजक असे विनोदी कार्यक्रम ऐकले पाहिजे. कारण मित्रांनो, माणसाचं आयुष्य फक्त पैशाने समृद्ध होतं असं नाही. जर पैशानेच माणसाच्या जगण्यामध्ये आनंद निर्माण झाला असता तर ज्या माणसाकडं प्रचंड पैसा आहे अशा माणसांच्या चेहऱ्यावर आपल्याला दुःखाची लकीर कधीच दिसली नसती. म्हणून आजपर्यंत माझ्या परीने मी मातीतला विनोद, रानातला विनोद माणसाच्या मनापर्यंत पोचवत आलेलो आहे. आणि हा विनोद पोचवत असताना फक्त माझी एकच भूमिका होती की माणसं हसली पाहिजे, त्यांच्या जीवनातलं दुःख हे कमी झालं पाहिजे. म्हणूनच यापुढेही माझ्या परीनं मी तुम्हाला माझ्या रानातल्या विनोदाच्या माध्यमातून हसवत राहील. पुन्हा एकदा जाता जाता या मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना माझ्या वतीनं, माझ्या हास्यरंग कार्यक्रमाच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपलं जगणं सुखाचं, समृद्धीचं जावं असं मी या निमित्ताने सदिच्छा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.